आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, आजची दुसरी मोठी बातमी मुंबईतनं, कारण मुंबई महापालिकेत वाहन खरेदीचा वाद ताजाच होता आणि आता त्याच वेळेला मुंबईतील नगरसेवकांना हायफाय टॅब मिळणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि हे प्रशासन सगळं हायटेक करण्यासाठी वेगानं हालचाली सुरू झालेल्या आहेत। पालिका सभागृह तसंच विविध समित्यांच्या विषय पत्रिका आता हार्ड कॉपी ऐवजी थेट PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यासाठी महापालिकेच्या सगळ्या 237 नगरसेवकांना महिन्याभरात टॅबचं वाटप केलं जाईल। ही माहिती तंत्रज्ञान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपल्याला दिलेली आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया। मुंबईहून आपले प्रतिनिधी रिजवान शेख आपल्यासोबत जोडले गेलेत। रिजवान, आपण बघतोय की आता प्रशासन हायटेक व्हायला बघतंय आणि त्यासाठी नगरसेवकांना टॅब मिळणार आहे। काय अधिकची माहिती आपल्याकडे? सौरव, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात जे आहे ते सापडताना दिसून येत आहे। खरं तर आपण पाहतोय काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने नगरसेवकांची अट पुरवण्यासाठी जी आहे ती महागडी गाडी जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार होती आणि ताजा असताना पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या 237 नगरसेवकांसाठी मुंबई महानगरपालिका हायफाय टॅब जो आहे आणि विशेषतः ॲपलचा टॅब जो आहे तो महानगरपालिका या ठिकाणी खरेदी करणार आहे अशी माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। खरं तर आपण पाहतो की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या 237 नगरसेवकांसाठी हा हायफाय टॅब जो आहे त्यासाठी खरेदी करण्यात येणार आहे। ज्यावेळी महानगरपालिकेच्या नगरसेवक ज्यावेळी आपली बाजू या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडत असतात त्यावेळी अनेक वेळा नगरसेवकांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फाईल जी आहे ती त्यांच्या केबिनमधून मागावी लागली होती, परंतु ज्या पद्धतीने आता हायफाय टॅब दिल्यानंतर कुठेतरी संपूर्ण माहिती जी आहे ती टॅबमध्ये असणार आहे आणि माहिती जी आहे ती तात्काळ मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि आयुक्तांसमोर मांडता येणार। परंतु आपण पाहते 2012 मध्ये ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या 227 नगरसेवकांसाठी मुंबई महानगरपालिकेने 7,98,00,000 रुपये खर्च करून जे आहे ते लॅपटॉप खरेदी करत होते। त्यामुळे ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या वारंवार होणारा भोंगळ कारभार आणि विशेषतः उधाळपट्टी ज्या पद्धतीने मुंबईकरांच्या सर्वसामान्य करामधून ज्या पद्धतीने नगरसेवकांची अट पुरवण्यासाठी जे खर्च केले जाते त्याला कशा पद्धतीने आळा घातला येणार तेच पाहणं महत्त्वपूर्ण आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।